मूर्ख वाटते मी तुला? तुला काय वाटतं मला काही कळत नाही? माया, भीती तुझ्या डोळ्यात दिसतेय. तू हे सगळं का करतेस? तुझा काय हेतू आहे? मला जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाहीये. पण माझ्याबद्दल जाणून घेण्यात ज्यांनी कोणी उत्सुकता दाखवली ना माया, त्यांना ती खूप महागात पडली, लक्षात ठेव. माया, एकच गोष्ट सांगते, तुला जिथपर्यंत दिसतंय ना तिथपर्यंत जा, कारण त्याच्या पुढे फक्त अंधार आहे. जितकं त्या अंधाराच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करशील ना, तितकाच बाहेर येण्याचा रस्ता अवघड होईल तुझ्यासाठी. लक्षात ठेव. आणि माझ्यासोबत काम करायचं असेल ना, तर जेवढं मी सांगते तेवढंच करायचं. स्वतःचं डोकं चालवायचं नाही. तेच काय डोक्याला कमी ताप आहे, त्यात या दोघी माकडासारख्या मध्ये मध्ये करत असतात. सावकाश. हळू. बसा. बरं. याला काय झालं? कुठे गेला होता तुम्ही दोघं? हे बघ, मी तुला सगळं सांगते, पण आता वेदाच्या बाबांना आरामाची गरज आहे. मीरा, तू खूप मोठी चूक करतेस. तू समजतेस तसं काही नाहीये. हे बघ, 2-3 दिवस झाले ते नीट खात पीत नाहीयेत, म्हणून अशक्तपणा आलाय त्यांना. पायरीवरून पाय घसरला त्यांचा, पाय मुरगळले. मुळात त्या पिंजऱ्याला हात लावायचा कशाला? ताई, तुला माहित होतं ना की तुझा आवाज त्यांना ऐकू येणार नाहीये. तू त्यांना स्पर्श करू शकत नाही, पण तरी सुद्धा तू त्यांना हाका मारत होतीस ना. त्यांना वाचवायला पुढे गेलीस ना तू. मीरा, ह्यात माझा काय दोष आहे? तुझा दोष नाहीये, पण जर तू मला जर अंबिकाचा आवाज ऐकू आला असता तर माझी ही अवस्था झाली नसती. मला अंबिकाचा वेदाचे बाबा, नका बोलू तुम्ही. तुम्हाला त्रास होतोय. प्लीज तुम्ही आराम करा. आणि ताई, तू वेदाचे बाबा आता जे काही बोलले ना ते खरं आहे. ताई, अगं यांना सगळंच माहिती आहे. काय लपवायचं राहिलंय आता? मंजिरीचं गूढ, तिचं मायावी विश्व, आपली लढाई, आपला पूर्वजन्म, सगळंच माहिती आहे त्यांना. आणि ताई, मंजिरीला तुझा आवाज ऐकू जातो, ती तुला पाहू शकते, मग हे का नाहीत? यांना का अंतर? ताई, त्यांना अजून किती काळ अंधारात ठेवायचंय? ताई, म्हणजे बघ ना, तुमचं लग्न सुद्धा कसं झालं, म्हणजे ते ऍक्सिडेंटली झालं. त्या अगोदर अंबिका गेली, त्यानंतर दादासाहेब गेले.
म्हणजे ज्या दिवसापासून मीरा या घरात आली आहे ना, फक्त नेगेटिव्ह गोष्टी होत आहेत, फक्त प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. इफ यू ऑब्झर्व, है ना? म्हणजे मला इतकंच म्हणायचंय की आता क्रोनॉलॉजी जर तू ऑब्झर्व करशील तर जास्तीत जास्त पॉवर ही मीराच्या हातात आहे, जास्तीत जास्त प्रॉपर्टी ही तिच्या हातात आहे. आणि घरात काही प्रॉब्लेम झाले किंवा काही सिच्युएशन आली तर ती सगळं ना अचानक मॅडम आणि माझ्यावर ढकलते रे प्रत्येक वेळेस. हे म्हणजे माझं फक्त इतकंच ऑब्झर्वेशन आहे की ज्या दिवसापासून मीरा या घरात आली आहे त्या दिवसापासून या घराचा द एंड सुरू झालाय. I'm sorry to say, but she's bad luck. तू तुझं काम कर, तुझी लिमिट क्रॉस करू नकोस. वा माया, आता कळेल की अथर्व खरंच आजारी आहे की नाटक करतोय.